कडकडत्या उन्हातही नागरिक आंबट गोड आंब्यांची चव चाखत आहेत। बाजारात सध्या फळांच्या राजाने आपली दमदार हजेरी लावली आहे। तोतापुरी, नीलम, गावरानी, हापूस अशा विविध जातींच्या आंब्यांनी नागरिकांच्या तोंडाला पाणी सोडले। 25 ते 40 रुपये किलोच्या या भावात आंब्यांची विक्री होत आहे। कडकडत्या उन्हाचा कुठलाच परिणाम आंबेप्रेमियांवर पडलेला नाही। याउलट सर्वांनीच या आंब्याला चाखण्याचा चान्स सोडलेला नाहीये। सध्या बाजारात इतर फळांपेक्षा आंब्यांची विक्री जास्त असल्याचं विक्रीकरांचं म्हणणं आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भुसावळ शहरात स्वतःच आपलं घर हवं या योजनेतून नागरिकांना लाभ घेता येणार आहे। 7,000 कुटुंबांना यांचा लाभ मिळणार आहे। यात सरकार घर बांधण्यासाठी आर्थिक मदतही करणार आहे। ज्यांचे स्वतःचे प्लॉट किंवा घर आहेत अशांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा। यासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2017 ही देण्यात आली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं आपलं स्वतःचं एक घरकुल असावं, स्वतःचं घर असावं, त्या दृष्टिकोनातनं पंतप्रधान आवास योजना ह्या स्कीममध्ये भुसावळ शहराचं नाव आलेलं आहे। ज्या 91 शहराच्या लिस्टमध्ये भुसावळ शहराचं नाव आलेलं असल्यामुळे आज रोजी याचा पूर्ण प्रकल्प तयार करण्याकरिता या शहरातून एकूण 7,000 लाभार्थी निवडण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या दृष्टिकोनातनं आज आणि आजपासनं हे फॉर्म विक्री ठेवलेले आहेत। याबाबत आम्ही नगरपालिकेच्या वतीनं जाहिरात काढलेली होती। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या द्वारे ही स्कीम राबवण्यात येत आहे। आणि यासाठी जे NGO आहेत, ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रकल्प तयार करून हा शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। या शहरातल्या प्रत्येक गोरगरिबाला ज्यांचं हक्काचं स्थान नाही आहे अशांना भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातून घरकुल मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि येत्या काही दिवसातच या शहरातल्या प्रत्येक ज्यांचं घर नाही आहे त्यांना घरकुल मिळेल अशी मी खात्री देतो। याद्वारे घर बनवण्यासाठी 2.5 लाख रुपयाचं अनुदान शासनाकडून उपलब्ध होणार आहे। आणि ते जसं आज आपण सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी 17,000 रुपये अनुदान देतो आहे, त्याच पद्धतीनं हे 2.5 लाख रुपये अनुदान हे नागरिकांना घर बांधण्यासाठी मिळणार आहे। त्याचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर नागरिकांना करता येणार नाही। घरासाठी तर घरच बांधावं लागणार आहे। ऋतू जेव्हाही बदललाय डासांची संख्या तेव्हाच वाढत असते। यातच मलेरिया नामक भयंकर आजाराची लागण लागते। यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा, ताप जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करून आपली तपासणी करून घ्यावी। याच विषयावर जनजागृती करण्यासाठी 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो। यानिमित्त शहरातील नगरपालिका दवाखान्यातर्फे जनजागृती मोहीम राबवण्यात आली। डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या घरातील व घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा। ड्रम, टाकी, पिंप, कूलर किंवा भांड्यात पाणी भरून ठेवत असल्यास 2 दिवसाआड ती भांडी रिकामी करून स्वच्छ करावी। फुटलेले टीनचे डब्बे, रबरी टायर यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच शक्यतो झोपताना मच्छरदाणी, मॅट किंवा कॉईलचा उपयोग करावा। अशा विविध उपाययोजना नगरपालिका भुसावळ यांच्यातर्फे नागरिकांपर्यंत पॉम्पलेटद्वारे पोहोचवण्यात आले। आज मलेरिया दिवस आहे। मलेरिया हा आजार एनाफिलिस डासांचा मादीपासून होतो। या आजार हा डासांच्या चावल्यामुळे होतो। यात PV, PF असे 2 प्रकारचे आजार असतात। त्यात लक्षणं म्हणजे एकदम ताप येतो, जोरात ताप येतो आणि थंडी वाजते, डोकं दुखतं, स्नायू वेदना होतात, काही वेळा मळमळ, ग्लॅनी होते आणि काही वेळा चक्कर येतात। मग या मलेरिया लक्षणं आढळून आल्यावर काय करायचं? लक्षणं आढळून आल्यानंतर त्वरित रक्ताचा नमुना तपासून घ्यावा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्वरित गोळ्या घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावं आणि आराम करावा। आणि आपण या मलेरिया रोखण्यासाठी काय करू शकतो तर आपल्या आजूबाजू परिसर स्वच्छ करा, जेणेकरून डबकी साचू नको द्या। घरांच्या दारा खिडक्यांना मच्छरदाणी लावा, झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा,
कूलर, टायर आणि अन्य काही फुलदाणी इत्यादी म्हणजे जे वस्तू आपण वापरत नाही ते आपण धाब्यावर फेकून देतो. तिथं पाणी साचून राहतं, तिथं आळ्या होणार नाही असं बघायचं. आणि म्हणजे आठवड्यातनं एकदा आपण कोरडा दिवस पाळला पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूचं जर पाणी डबकं साचलेलं असेल तिथं गप्पी मासे सोडले पाहिजे. जर कधी ते पाणी वाहत नसेल तिथं जर गप्पी मासे सोडणं शक्य नसेल तिथं ऑइल वगैरे टाकून, जेणेकरून तिथं डासाळी होणार नाही. असं केल्यानंतर डासांचा फैलाव कमी करता येईल आणि मलेरिया कमी करता येईल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने सध्या एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र येथे पिण्याचे पाणी, पंखे, स्वच्छतागृह, बसण्याची पुरेशी व्यवस्था याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय. या बस स्थानकावरील दुर्व्यवस्थेचा हा प्रकार दिसून येत आहे. बिलोली शहराचे बस स्थानक हे तेलंगणा सीमेजवळ असून दररोज 2 ते 3 हजार प्रवासी ये-जा करीत असतात. बस स्थानकात तेलंगणातील हैदराबाद, कामारेड्डी, बोधन, निजामाबाद इत्यादी ठिकाणातील डेपोतील बस बिलोली येथे येत असतात. पंढरपूर, मंगळवेढा, अकोला, हिंगोली, नांदेड तालुका व जिल्हा येथील बस डेपोतील बसांची येथे ये-जा असते. बिलोली बस स्थानकात प्रवेश केल्यानंतर जागोजागी दिसणारे चहाचे प्लास्टिक कप, सर्वत्र पडलेल्या पाण्याच्या पिशव्या, तंबाखू गुटखा खाऊन रंगवलेली भिंत, आसनांची दुर्व्यवस्था, स्वच्छतागृहांची येणारी दुर्गंधी, तर भर उन्हाळ्यात बंद असलेले पंखे, उकाड्यातच बसची ताटकळत वाट पाहणारे हैराण प्रवासी असे चित्र बिलोली बस स्थानकाचे दिसते. स्थानकात बिनधास्तपणे चारचाकी, दुचाकी गाड्यांची पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. येथे किमान स्वच्छता असावी, स्वच्छतागृह वापरण्याजोगे असावे अशी अपेक्षा प्रवाशांकडून होत आहे. वरणगाव शहरातील सेंट्रल बँकेत मागील काही महिन्यांपासून व्यवस्थापक श्री ओझा हे ड्युटीवर येत नसल्याने, दैनंदिन कामकाज व कर्मचाऱ्यावर कोणताही अंकुश नसल्याने बँकेच्या शेकडो ग्राहकांना, कर्जदारांना तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या कामकाजात अडचणी निर्माण होत आहे. याच सोबत दररोज बँकेत येणारे व्यापारी, ग्राहक, शेतकरी, पेन्शनधारक, पगारधारक यांना नेहमीच बँकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे अपेक्षित सन्मानाची वागणूक व माहिती मिळत नसल्याचा नागरिकांच्या तक्रारी आहेत. बँकेचे एटीएम सुद्धा नेहमी बंद अवस्थेत असते. ते नावालाच एटीएम आहे, बाकी त्यात पैसे मात्र नसतात. या सर्व समस्येमुळे बँकांच्या ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या, अन्यथा वरणगाव राष्ट्रवादीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सेंट्रल बँकेच्या असुविधा विरोधात राष्ट्रवादी पक्षाने आंदोलन केले. बँकेत 2 महिन्यांपासून मॅनेजर नाही, तसेच एटीएम बंद असते म्हणून राष्ट्रवादीच्या संतोष माळी, राजेंद्र चौधरी, दीपक मराठे आदींनी रिकाम्या खुर्चीला हार घालत लवकरच सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. बंद असल्यामुळे बरेच नागरिकांचे हाल होत आहे. वरणगावात एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक आहे आणि सेंट्रल बँकमध्ये अनेक पेन्शनधारक आहे आणि खातेधारक सुद्धा आहे. वरणगाव हे व्यापारी शहर असल्यामुळे या ठिकाणी बँकेशी नेहमी संपर्क असतो. वरणगावचे बँकेमध्ये मॅनेजर नसल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांचे प्रचंड हाल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी एटीएमला हार घालण्यात आला, तसेच रिकाम्या खुर्चीला हार घालण्यात आला आहे. वरणगाव इथे गेल्या 2 महिन्यापासून सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये मॅनेजर नाही आहे. मॅनेजर नसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही आहे. तेथील कर्मचाऱ्यांचं ग्राहकांची वागणूक एकदम असभ्य आहे. शेतकरी असो, ग्राहक असो, पेन्शनधारक असो, तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची योग्य ती ट्रीटमेंट भेटत नाही आहे. गेल्या 2 महिन्यापासून ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही सकाळी 12 वाजता जाऊन सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये रिकाम्या खुर्चीला हार टाकून आणि सतत एटीएम बंद असल्यामुळे तिथे पैसे उपलब्ध नसल्यामुळे एटीएमला सुद्धा आम्ही हार टाकलेला आहे. या गांधीगिरी पद्धतीने आम्ही आंदोलन छेडलं आहे. भविष्यामध्ये जर का येणाऱ्या काळामध्ये मॅनेजर उपलब्ध नाही झाल्या 2 आठवड्यामध्ये, तर आम्ही तिथे रास्ता रोको आंदोलन किंवा लाक्षणिक उपोषणाचा इशारा मॅनेजरला दिलेला आहे. तसेच नाशिक येथील RMO यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. 2 आठवड्यामध्ये जर का हे मॅनेजर उपलब्ध नाही झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहे.
जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. YouTube वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. बिलोली येथील न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी अनिल जाधव वय वर्ष 21, लक्ष्मण माधवराव चालकवार वय वर्ष 20, मकसूद पाशा मिया वय वर्ष 32 असं या तिघा आरोपींचं नाव आहे. हे तिघही आरोपी मरखेल तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील आहेत. यांच्यावर गुन्हा कलम 304 नुसार सामूहिक बलात्कार, अॅट्रॉसिटी नुसार 392 नुसार 5 वर्ष, 506 नुसार 2 वर्ष तर प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. महिलेला माहेरी जात असताना अडवून या तिघांनी बलात्कार केल्याचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला होता. यावर एपीआय माळी साहेबांनी रितसर तक्रार ऐकून 376, 392, 506 नुसार पीडित महिला एससी असल्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल करून डीवायएसपी विशाल माळी यांनी ही केस दाखल केली होती. या केसबाबत सखोल चौकशी करून व योग्य तपास करून आरोपपत्र बिलोली सत्र न्यायालयात 14 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पीडित महिलेचा वैद्यकीय पुरावा, वैद्यकीय शाळेचा अहवाल पूर्णपणे तपासून सिद्ध झाल्याने सत्र न्यायाधीश आनंद पाटील यांनी या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वसमत तालुक्यातील वाखारी या गावातील मयत मनीषा बालाजी ढोरे वय वर्ष 25 ही वारंवार माहेरी सासरची मंडळी ही दारू पिऊन मारहाण करीत शिव्यागाळ करत असल्याचं सांगत होती. दिनांक 22 एप्रिल रोजी वाखारी येथे राहत्या घरात मनीषाचा खून करण्यात आला व तिचे प्रेत विहिरीत फेकून देण्यात आले आणि नंतर स्वतः पती बालाजी ढोरे याने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जाऊन माझ्या बायकोने आत्महत्या केली असे बनावट नाटक केले. मैताला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तिच्या शरीरावर मार लागल्याचे दिसून आल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकरण काशीद यांना संशय आला. यानंतर बारकाईने चौकशी केली असता हा आत्महत्या नसून खून झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानं पती बालाजी मारुती ढोरे, सासरा रामराव ढोरे, सासू पुष्पाबाई रामराव ढोरे यांना पोलिसांनी अटक केली. मयत मनीषा ही पत्रकार पंजाब पाटील नवघरे यांची मावस बहीण होती. याबद्दलचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी शशी किरण काशीद हे करीत आहेत. मयत मनीषाच्या पश्चात 2 वर्षाची मुलगी आहे. बिलोली तहसील कार्यालयासमोर शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शिक्षकांकरिता व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना थांबवण्यात यावी, जुनी पेन्शन योजना ताबडतोब चालू करण्यात यावी, 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून 7व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक या बदलांसहित दुरुस्त्या करण्यात याव्यात, माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षक व त्यांचे सहकारी शिक्षकांसाठी 7व्या वेतन आयोगातील सर्व दुरुस्त्यांची भारतातील सर्व राज्यांमध्ये दिनांक 1/1/2016 पासून अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच अडचणी सोडवण्यासाठी भारत सरकारकडून मागण्यांबाबत शिक्षण व शिक्षकांसंदर्भात प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे बिलोली तालुका अध्यक्ष गौस पिंजारी, शिक्षक नेते सुरेश बहाळे, हनुमंत वानोळे, राजेश्वर इंदुरकर, सुरेश मंजुळगे, भद्रे, पांचाळ वाघमारे, अनगेटीवार, हासगुळे यांसह अनेक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन देण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे यांची प्रमुख मागणी आमची अशी आहे की नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, त्याचबरोबर 6व्या वेतन आयोगातील त्रुटी कमी करणे, 7वा आयोग ताबडतोब लागू करणे, त्याचबरोबर शिक्षण आयोगाची स्थापना करणे ही आमची मागणी आहे. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आजच्या तारखेमध्ये तहसील समोर धरणे आंदोलन होत आहे. म्हणून बिलोली शाखेतर्फे हे धरणे आंदोलन आम्ही इथं घेत आहोत.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दौंड येथे परंपरेनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते निलेश जगताप यांनी शिवरायांचा 8वा प्रताप या विषयावर या जन्मोत्सव सोहळ्यात विचारपुष्प गुंफले. 23 तारखेपासून चालू झालेल्या या सोहळ्याचा 28 तारखेला शिवजयंती दिवशी समारोप होणार आहे. गर्जितो माय मराठी नंदेश उम्मप यांच्या लोकगीतांचा तसेच अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचा हसवा फसवे या नाटकांची सुद्धा मेजवानी दौंडवासियांसाठी या काळात असणार आहे. दुसऱ्या पर्वात निलेश जगताप आपल्या आक्रमक पहाडी शैलीत उपस्थित दौंडवासियांना शिवरायांचा इतिहास सांगत त्यांच्यात प्रेरणा निर्माण करण्याचं काम करीत आहेत. 14 मेला संभाजी महाराजांच्या जन्मभूमीत पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्मोत्सव सोहळा लाखो शंभू भक्तांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. तसेच यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं 10 वर्ष वय असताना औरंगजेब भेटीचा प्रसंग सुद्धा त्यांनी यावेळी सांगितला. यंदा शिवजयंती उत्सव समितीने वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा अशा कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले आहे. 28 एप्रिलला शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून दत्ताजी शिनोलीकर, नगरसेवक जीवराज पवार, बाळासाहेब साळुंके तर अध्यक्ष म्हणून बांधकाम व्यावसायिक चंद्रमोहन सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी दौंड तालुक्यातील हजारो शिवभक्त उपस्थित होते. कुतुबशांच्या यथाजी कांतांना विचारतो, अरे यथाजी तू माझ्या पिसाळलेलं हत्ती हरवलंय याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो, पण यथाजी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. अरे यथाजी तू 2 ते 2.5 तास हत्तीच्या पाठीमागे होता. तू मनात आणलं असतं ना तर हत्तीच्या पाठीवरती वार करून तू हत्तीला कधीच संपवलं असतं, पण तू तसं केलं नाही. तू 2 तासानंतर हत्तीच्या समोर आला, हत्तीच्या छाताडावरती वार केला, हत्तीच्या सोंडेवरती वार केला आणि मग हत्तीला संपवलं. याचं कारण काय? त्यावेळेस आमचा थोडंफार बांधाचा यथाजी कंठ त्या कुतुबशाला सांगतो, शहनशाह कुतुबशाह आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला नुसतं लढायला नाही शिकवलं. शहनशाह कुतुबशाह आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला नुसतं मातीमध्ये मारायला नाही शिकवलं, तर आमच्या राजांनी सगळ्यात मोठा नियम आम्हाला सांगितलाय. आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय, एक वेळ तलवारीवरती मरण आडवालं ना तरी चालेल. आमच्या राजाने आम्हाला सांगितलंय, एक वेळ तलवारीवरती मरण आडवालं ना तरी चालेल, शत्रूच्या छाताडावरती वार करा, शत्रूच्या पाठीवरती नाही. कारण शत्रूच्या छाताडावरती वार करतात ना ते मराठे असतात. ही मराठ्याची व्याख्या त्या